ही स्टोरी आहे बबनरावांची. हे यांच्या मोठेपणापायी कसे बँकेचे गुलाम होतात, त्यानंतर बँकेतून गुलामी सोडण्यासाठी शेअर मार्केट करतात आणि भिकारी कसे बनतात, आणि त्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा यांना बँकेची गुलामी यांची कशी सोडवतात, तसेच यांना कसं श्रीमंत बनवतात, हे आपण पूर्ण स्टोरीमध्ये ऐकूया. मन जिंका, जग जिंका आणि मार्केट देखील जिंका या सिरीजमधला पुढचा एक्सपेरिमेंट म्हणजे सॅलरीच्या 25% EMI फक्त. तर बबनरावांना एक्सपेरिमेंट समजला. बबनराव म्हणाले की आता फक्त सॅलरीच्या 25%च EMI घेणार. आता बबनरावांना घ्यायचं होतं घर. बबनरावांची सॅलरी आहे ₹1,00,000. मुंबई पुण्यामध्ये त्यांना 25,000 रुपये EMI याच्यामध्येच घर घेणं आहे. तर येतोय फक्त 1 BHK फ्लॅट. बबनराव गेले फक्त 1 BHK फ्लॅट घ्यायला. तिथं गेल्यावरती रिअल इस्टेट डेव्हलपर म्हणला, यार 1 BHK फ्लॅटमध्ये काय बघा, 2 BHK थोडंसं बजेट वाढवा, 2 BHK फ्लॅट तुम्हाला भेटून जाईल. बबनराव खुश, 2 BHK फ्लॅट. बघ बँकवाला आला. बँकवाला म्हणाला, अरे हे 25%चा कन्सेप्ट चुकीचा आहे, 35%च्या कन्सेप्टनी होतं काय, 35,000 तर EMI येतोय. बबनरावांची बायको म्हणाली, नाही घेऊया आपण, काय पुढे चालून थोडंसं अजून काम करू, सॅलरी वाढेल. आणि बबनरावांनी 2 BHK फ्लॅट घेतला. EMI झाला 35,000. 25%चा कन्सेप्ट तुटला. त्यानंतर बबनराव आपले इथंच थांबले नाही. बबनराव पुढे त्यांना घ्यायची होती कार. आता कारमध्ये बसत होती आपली साधी मारुती स्विफ्ट, जी त्यांना 6,000 रुपये EMI मध्ये भेटत होती. परंतु बबनरावांची बायको म्हणाली, अरे हे तर आपल्या प्लंबरकडे मारुती स्विफ्ट, आपण कशी घेणार आहे, कोणी आपला वॉचमन वापरतो, आपल्याला तर थोडीशी मोठी कार पाहिजे, मोठी काहीतरी. म्हणून बबनराव म्हणाले, नाही आपण आता आहे ना काय करू, मग एक थोडंसं पगार वाढला, फॉर्च्युनरच घेऊ. तर बबनरावांना एक बँकवाला एम्प्लॉई आला. तो म्हणाला, यार 20,000 25,000 EMI मध्ये तुम्हाला एवढी मोठी गाडी भेटती, तर बबनराव घेऊन टाका. तर बबनराव म्हणाले, ओके चल गो विथ अ फॉर्च्युनर. 25,000 रुपये EMI मध्ये बबनरावांनी फॉर्च्युनर घेतली. तर आता 35,000 रुपये EMI घराचा, 25,000 EMI कारचा. तर हे जे आपले विद्वान, अतिशय इंटेलिजंट चार्टर्ड अकाउंटंट बबनराव जे होते, ते बबनराव नाही राहिले. बबनराव शिकले फक्त बँकेसाठी आणि आता ते झालेले आहेत बँकेचे गुलाम. तर बबनराव हे कमवता आहे स्वतःसाठी, परंतु करता आहे बँकेची गुलामी. स्वतः विचार करा. बबनरावची ही मेंटॅलिटी म्हणजे उधळपट्टी मेंटॅलिटी. तर अशा प्रकारचे लोक जेव्हा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला येतात, तेव्हा काय होतं बघूया. इन्व्हेस्टमेंटचा अर्थ काय? इन्व्हेस्टमेंटचा अर्थ असा आहे की जो पैसा आपल्याला पुढच्या 10 वर्षासाठी लागणार नाही, तोच इन्व्हेस्ट करणार. शॉर्ट टर्म मनी याला इन्व्हेस्टमेंट म्हणतच नाही. परंतु बबनरावांना हे कळतच नाही. सर्वात पहिले बबनराव काय करतात? बबनराव सर्वात पहिले, त्यांच्याकडे पैसा तर नसतो, सगळा पैसा बँकेलाच चाललेला असतो. त्यामुळे ते काय करतात की आता बँकेचं लोन भरायचं म्हणून ते आपल्या एखाद्या मित्राकडनं उधार घेतात. मित्राला म्हणतात 5 लाख रुपये दे, तुला 3 महिने देतो, मी इन्व्हेस्ट करतो. याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात का? शॉर्ट टर्म नाही. मग बबनराव काय होतं, बबनरावांचा मित्रचा पैसा घेऊन बबनराव खपतो आणि बबनरावांचा मित्र चाकू घेऊन बबनरावच्या मागे लागतो. तर या गोष्टी घडतात. तर ही झाली रॉंग मेंटॅलिटी. त्यानंतर चला आता 2 नंबर, मित्र तर पैसे देत नाही, मित्र तर मागे चाकू घेऊन मागे लागला होता. तर आता बबनराव करणार काय? तर मग बबनरावांना स्टॉक ब्रोकर येतात. स्टॉक ब्रोकर म्हणतात की यार MTF घे. बबनराव तुझ्याकडे 5 लाख आहे ना, तुला 15 लाखाचे शेअर आम्ही देतो, त्याच्यावरती थोडंसं व्याज पडेल. आणि बबनराव म्हणतो, चल यार आता तर इथंच पैसे भेटले. बबनराव घेतो 15 लाखाचे शेअर. 15 लाखाचे शेअर 5 लाखावर घेतो. मार्केट हे 30% पडले की बबनरावाचे घाटा होतो 4.5 लाख रुपये आणि ब्रोकर सगळा पैसा कट करतो. बबनरावाचे 5 लाख रुपये पण शून्य होऊन जातात. तर इथं झालं काय की बबनराव हा आता ब्रोकरचा गुलाम बनला. पहिले तो बँकेचा गुलाम बनला होता, आता ब्रोकरचा गुलाम बनला, एक्सचेंजचा गुलाम बनला. असं करत करत बबनराव हा फक्त गुलामच बनत राहतो. मग पुढे आणखीन एक शाणा आहे, तो म्हणतो यार कशाला हे MTF नको, तू फ्युचर ऑप्शन कर, त्याला तर काही व्याजबीज काही नाही, फक्त रोलवरचं टेन्शन. बबनरावला पटतं. आता बबनराव 2 लाख रुपये परत कुठून तरी आणतो आणि परत ट्रेडिंग करतो. फ्युचरमध्ये पहिल्या ट्रेडमध्येच त्याची मार्जिन उडती आणि बबनरावाचे 2 लाखही जातात आणि बबनरावांचा फक्त होतो फियास्को. तर हे शेअर मार्केटचं सत्य आहे. तर शेअर मार्केटमध्ये फंडामेंटल ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मनावरती नियंत्रण. आपली चादर तेवढीच पसरावी जेवढी ती पसरवता येऊ शकते. तर म्हणून तुम्ही हा जो एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे की 25% EMI, फक्त 25% EMI हा करा. हा केल्यानंतर जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी उतराल तर तुम्ही निश्चितच
सक्सेसफुल व्हाल. तर ही जी आपली सिरीज आहे, मन जिंका जग जिंका आणि सोबत मार्केट देखील जिंका, या सिरीजला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.